बड्डे बॉय डॉक्टर ॲडव्होकेट साजन पाटील सर आपल्या बोलल्याप्रमाणे स्वतः फलंदाजीसाठी आलेले आहेत. सलामीवीर फलंदाज डॉक्टर ॲडव्होकेट साजन पाटील सर आणि धुरंधर फलंदाज प्रभाकर मेहता उर्फ प्रभ्या. ज्याप्रमाणे निशांत गावकर यांना नाणेफेकीच करताना त्यांनी शब्द दिला होता की फलंदाजीसाठी कोणत्याही परिस्थितीत मीच येणार आहे आणि ते आलेले आहेत. निशांत गावकर यांना जो त्यांनी शब्द दिलेला तो त्यांनी पूर्ण केलेला आहे आणि स्वतः फलंदाजीसाठी आलेले आहेत. प्रभाकर मेहता यांच्याबरोबर सलामी जोडी साजन पाटील सर. सिद्धेश तुला बोलवलंय. सुबोध मांजरेकर डिसिजन काय झालेलं आहे? तो तर तिकडेच दिसतोय मला. कोण दीप्तेश? हे दीपेश कोण आहे? लिस्ट आला नाही रे. त्यांची लिस्ट नाही. राजन सरांनी अरे ऑब्जेक्शन सायन्स करूनच घेतला.
सामन्याला सुरुवात होत आहे. फलंदाज सज्ज, क्षेत्ररक्षक सुद्धा सज्ज. गोलंदाज साहिल यादव, डावखुरा गोलंदाज बीकेएम या संघातून. रोहन भोसले सहकार्य करायचंय. मॅच सुरू होते, सामना सुरू होते. आपण तिथे खेळू नये क्रिकेट, मंडळाला सहकार्य करायचंय. युट्यूब मध्ये लाईव्ह दिसत आहे. तुमचं एक नाव आहे, तुम्ही एक स्वतः ब्रँड आहे, असं करू नका. मंडळाला सहकार्य करा. रोहन भोसले एक ब्रँड आहे. सामन्याला सुरुवात होत आहे. दोन्ही संघांना नम्र विनंती आहे, सामना लवकरात लवकर चालू करावा. प्रथम गोलंदाज साहिल यादव, आपल्या मैदानातील ज्येष्ठ खेळाडू दया शंकर यादव यांचे सुपुत्र साहिल यादव. सामना करतील साजन सर. पहिला चेंडू आणि ही अवांतर धाव. धावांचा हा श्री गणेशा विनर्स या संघाची एक धाव झालेली आहे. अतिशय सुंदर खेळाडू साजन सर यांचा हा पहिला चेंडू आणि लेगच्या दिशेने हा टोलावलेला चेंडू. एक धाव पूर्ण आणि हा सुद्धा अवांतरित धाव. नो च्या स्वरूपात 2 धावा मिळतील. एकही चेंडू झालेला नाहीये. धावसंख्या झालेली ती 3. फ्री हिट आहे का पंच? फ्री हिट पंचांनी निर्णय घोषित केलेला आहे. आणि पाहूया आता फ्री हिटचा पुरेपूर फायदा घेतायत का प्रभाकर मेहता जे फलंदाजीला आहेत. हे प्रत्येक चेंडूचा फायदा घेण्यात तयारच असतात. आणि पंचांनी अवांतर धाव घोषित केलेली आहे. धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या झालेली ती 4. अजून एकही चेंडू झालेला नाहीये आणि धावसंख्या झालेली आहे ती 4. यष्टीरक्षक सिंग काहीतरी त्यांनी एक मंत्र दिलेला असेल साहिल यादव यांना. आपला एक्सपिरियन्स त्यांनी शेअर केलेला असेल. कारण का एकही चेंडू झालेला नाही आणि धावसंख्या झालेली आहे ती 4. कारण का समोर फ्री हिट कंटिन्यू आहे आणि घातक फलंदाज प्रभाकर मेहता. प्रभाकर मेहता सज्ज असतील मोठा फटका मारण्यासाठी. कारण का हा फ्री हिट आहे. पाहूया. आणि सुंदर असा फटका प्रभाकर मेहता याच्या बॅट मधून आलेला आहे आणि हा सीमारेखा पार षटकार. आणि धावसंख्या झालेली आहे ती 10. एक चेंडू आणि 10 धावा. सलामीवीर फलंदाज ऍडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर आणि प्रभाकर मेहता. एक चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे ती 10. अतिशय सुंदर फलंदाजी. फ्री हिटचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे प्रभाकर मेहता याने. आणि हा रिव्हर्स फटका आपण पाहूया पंचांचा निर्णय काय असेल. आणि हा चौकार.
2 चेंडू आणि 14 धावा. अतिशय सुंदर फलंदाजी प्रभाकर मेहता याची. आपल्या संघासाठी 2 चेंडू 14 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू मध्ये एक षटकार आणि एक चौकार मारून सुंदर फलंदाजी करत आहेत प्रभाकर मेहता. धावा संख्या झालेली आहे ती 14. तिसरा चेंडू साहिल यादव याचा सामना करतील पुन्हा एकदा प्रभाकर मेहता. आणि हा सुद्धा सुंदर असा फटका हवेत उडलेला खेळाडू खाली आणि प्रभाकर मेहता बाद. मोठा झटका विनर्स या संघाला प्रभाकर मेहता याच्या स्वरूपात. पहिला गडी बाद. 3 चेंडू 14 धावा, एक गडी बाद. पाहूया आता नेक्स्ट फलंदाज कोण असेल. माझ्या मते कपिल यादव असावा आणि तोच आहे असं मला वाटतं. यस, कपिल हा सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू आहे विनर्स या संघातील. कपिल नावाजलेला असा हा फलंदाज. वरळी स्पोर्ट्स क्लब मध्ये याने सुद्धा आपला एक इतिहास रचलेला आहे. अतिशय सुंदर खेळाडू जो गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीही चांगल्या रीतीने विनर्स या संघासाठी पार पाडतो असा हा कपिल. पाहूया आता आपल्या संघासाठी कोणती कामगिरी करेल. 3 चेंडू धावसंख्या झालेली आहे ती 14. हा असेल 4था चेंडू. सामना करेल कपिल. सामना करेल कपिल. पाहूया 4था चेंडू आणि सुंदर असा चेंडू पण एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वी प्रयत्न. धावसंख्या झालेली आहे ती 15. 4 चेंडू आणि 15 धावा. बाईच्या स्वरूपात, लेग बाईच्या स्वरूपात एक धाव. 15 धावा. पुन्हा एकदा साजन सर सज्ज आणि रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न साजन पाटील सर यांचा. कारण का नावच आहे विनर्स हा संघ, तर प्रत्येक जण हा रिव्हर्स मारण्यात यशस्वी ठरलेला असतो. तर साजन सरांचा सुद्धा प्रयत्न होता रिव्हर्स मारण्याचा पण यश काही आलं नाहीये. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 15 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा एक धाव घेण्याचा प्रयत्न पण अयशस्वी प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव धावाचा चेंडू. पहिलं षटक संपलेलं आहे आणि धावसंख्या झालेली ती 15. पहिल्याच 4 चेंडूत 14 धावा आलेल्या असताना बाकी 3 चेंडूत फक्त एकच धाव दिलेली असा हा गोलंदाज साहिल यादव. षटक संपलेलं आहे आणि धावसंख्या झालेली ती 15. अकरावा प्लेयर आलेला आहे. इन झालेला आहे बीकेएम या संघाचा भाई. नाम तो सुना ही होगा भाई
वैभव राऊत उर्फ भाई, नंबर 99. दुसरं गोलंदाज कोण आहे रे? यश. सामना करेल कपिल. पहिलं षटक संपलेलं आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 15. आणि सुंदर असा फटकार, हा सीमारेखा पार षटकार. धावसंख्या झाली ती 21. एक चेंडू आणि 21 धावा. अतिशय सुंदर फलंदाजी, एक चेंडू आणि 21 धावा. अतिशय सुंदर फलंदाजी, विनर्स या संघाची. धावसंख्या झाली ती 21. पुन्हा एकदा सामना करेल कपिल आणि समोरच्या दिशेने हा टोलावलेला चेंडू. एक धाव पूर्ण, धावसंख्या झाली आहे ती 22. आणि स्ट्राईकवर आहेत साजन पाटील सर. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील साजन पाटील सर. धावसंख्या झाली ती 22. सामना करतील यशाचा. पाहूया साजन सर यांचा कोणता प्रयत्न असेल पुढच्या चेंडूसाठी. आणि हा नो चेंडू दिलेला आहे. अवांतरित धाव, नो. फ्री हिट, फ्री हिट घोषित केलेला आहे. पुन्हा एकदा अवांतरित धाव, धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या झालेली आहे ती 24. बरोबर ना? धावसंख्या झालेली आहे ती 24. अतिशय सुंदर फलंदाजी चालू आहे विनर्स या संघाची. आणि सुंदर असा प्रयत्न, फ्री हिट. झेल जरी पकडला असेल तरी साजन सर हे बाद होणार नाही, कारण का हा फ्री हिटचा चेंडू होता. धावसंख्या झाली ती 25. पुन्हा एकदा सामना करेल कपिल आणि सुंदर असा गोल चेंडू वाटलेला होता, पण पंचांनी अवांतर धाव दिलेली आहे. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली आहे ती 26. तीन चेंडू आणि 26 धावा. 3 चेंडू 26 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा सामना करेल कपिल यशाचा. चौथा चेंडू आणि सुंदर असा हा चेंडू. एक धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि यशस्वी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि साजन सर हे धावचित झालेले आहेत. साजन सर बाद झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 27. माझ्या मते साजन सर हे बाद झालेले आहेत, पण आता आलेले आहेत ते घातक फलंदाज रोहन भोसले. जो एक ब्रांड या मैदानामध्ये, एक ब्रांड ओळखला जातो असा हा रोहन भोसले. पाहूया आपल्या संघासाठी कोणती कामगिरी करेल. मला असं वाटलं नव्हतं की सिंग, यष्टीरक्षक सिंग हे धावचित करतील साजन सरांना, पण त्यांनी केलं.
आणि इन्व्हिटेशन दिलेलं आहे रोहन भोसले याला मैदानात येण्यासाठी. मला असं वाटलेलं की सिंग हे त्यांना धावचित न करता बर्थडे गिफ्ट देतील, पण त्यांनी काही बर्थडे गिफ्ट दिला नाही. आणि आलेले आहेत ते रोहन भोसले. पाहूया आपल्या संघासाठी कोणती कामगिरी करतील रोहन भोसले. पहिला चेंडू आणि एक धाव. सन्मान केलेला आहे गोलंदाजाचा रोहन भोसले याने आणि पहिला चेंडू फक्त एक धाव. धावसंख्या झालेली ती 28 आणि यशचा सामना करतील पुन्हा एकदा कपिल. सुंदर असा फटका लेगच्या दिशेने एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नच नाहीये. धावसंख्या झालेली आहे ती 29 आणि दुसरा षटका अखेरीस धावसंख्या झाली ती 29. 2 गडी बाद. दोन गडी बाद. धावसंख्या झाली ती 29. 29. नाही थांब जरा बोला बोलू. कोणाला देणार आहे पाहिजे. मी अनाउन्स करू जरा थांब. हा अभिषेक जयस्वाल काय बोल. एवढा पापड ठेव तुझ्या आईची दुसऱ्याचे पण ठेव. पापड नाही तर मी कसा खाणार. इथे ते माझ्याकडे दे. आई जाऊ तिकडे वॉन्टेड होते. हे दे पिशवी दे. त्याला दे हातात दे. अवांतर धाव. धावसंख्या झालेली आहे ती 30. गोलंदाज बिन्नी अभिषेक जयस्वाल उर्फ बिन्नी सामना करतील पुन्हा एकदा कपिल. आणि सुंदर असा फटकार हा, पण एकच धाव मिळेल आम्हाला असं वाटतंय. आणि धावसंख्या झालेली आहे ती 31. पुन्हा एकदा स्ट्राइक रोहन भोसले यांच्याजवळ आलेली आहे. खरोखरच अतिशय हा सुंदर असा खेळाडू आहे. बलाढ्य खेळाडू, सकारात्मक खेळाडू आणि आपली सकारात्मकता दाखवली आलेली पहिल्या चेंडूवरती फुलटॉस बॉल आणि अवांतर चेंडू म्हणजे नो वरती षटकार. टोटल 7 धावा मिळतील. नोचा रिव्ह्यू घेतलेला आहे. ओके बाउन्सिंग. थर्ड अंपायरने रिव्ह्यू घेतलेला आहे. अंपायर रिव्ह्यू आहे हा. नाही प्लेयर्सने घेतलेला आहे. बीकेएम या संघाने घेतलेला आहे रिव्ह्यू. हा नो आहे की नाही थोड्याच वेळात आपल्याला कळेल. आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे 37. 37. जर हा नो चेंडू असेल तर 38 धावा होतील. आतापर्यंत झालेली आहे ती 37 धावसंख्या. आणि रोहन भोसले सारखा फलंदाज
त्याच्या बॅटीला हा पहिला षटकार आलेला आहे, म्हणजे असं होते कि इसकी जबान को खून लग गया है, अब आगे क्या होगा. धडाकेबाज फलंदाज आहे. पंचांनी नो घोषित केलेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे 38. आणि बीकेएम या संघाने आपला रिव्ह्यू गमावलेला आहे. आता बीकेएम हा संघ रिव्ह्यू घेऊ शकत नाही. धावसंख्या झालेली आहे ती 38. पुन्हा एकदा सज्ज विकास जयस्वार, अभिषेक जयस्वार उर्फ बिन्नी. धावसंख्या झालेली आहे ती 38. नावाजलेला असा हा फलंदाज रोहन भोसले. बीकेएम या संघाला कोणत्याही परिस्थितीत याची विकेट घ्यावी लागेल आणि सुंदर असा फटकार, एक धाव मिळेल. आशिष चिंदरकर तिथे लेफ्ट साईडच्या दिशेने उपस्थित आहेत. फक्त एकच धाव दिलेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 39. बीकेएम या संघाला जर सामना विजयाच्या जवळ जायचं असेल तर ही जोडी कोणत्याही परिस्थितीत फोडली पाहिजे बीकेएम या संघाला. आणि विनर्स या संघाला जर सामना जिंकायचा असेल तर ह्या जोडीवरती सर्व अवलंबून आहे. मोठे फटके मारून मोठी धावसंख्या उभारावी लागेल विनर्स या संघाला. आणि सुंदर असा फटकार आणि हा पाहूया सीधा बाद. रणजित यादव याच्या हातामध्ये हा झेल आणि कपिल सारखा मोठा खेळाडू बाद. तिसरा झटका विनर्स या संघाला. पुढील फलंदाज एक 3 बॉल 3 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 39. पुढील फलंदाज पुन्हा एकदा गोविंदा, विकास जयस्वार उर्फ गोविंदा. अतिशय सुंदर गोलंदाजी अभिषेक जयस्वार याची उर्फ बिन्नी. धावसंख्या झालेली ती 39. विकास जयस्वार 3 तालुक्यामध्ये गाजतोय सध्या. अतिशय सुंदर फलंदाजी आहे विकास जयस्वार याची. मागच्याच रविवारी सुद्धा बेस्ट फलंदाजीचा अवॉर्ड विकास जयस्वार यांना मिळालेलं होतं. असा हा फलंदाज विकास जयस्वार उर्फ गोविंदा. आणि सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते बिन्नी याची. आणि पुन्हा एकदा रोहन भोसले स्ट्राईकवर. पाहूया कोणती करामत आपल्या संघासाठी होईल. आणि सुंदर असा फटकार आणि हा मोठा गडी मिळतो आहे आणि
मोठा झटका रोहन भोसले याच्या स्वरूपात, मोठा झटका विनर्स या संघाला. आणि खरोखरच तारीफ झाली पाहिजे बिन्नी याची, अतिशय सुंदर गोलंदाजी, लो फुल टच चेंडू. या चेंडूवरती मोठा फलंदाज जो एक ब्रांड म्हणून ओळखला जातो आणि रिव्ह्यू घेतलेला आहे. पुन्हा एकदा रिव्ह्यू, थ्रो बॉलचा रिव्ह्यू घेतलेला आहे फलंदाजाने. ह्या मॅच मध्ये आपल्याला खूप रिव्ह्यू पाहायला मिळतील असं वाटतंय. पाहूया रिव्ह्यू सक्सेस होतोय का. जर रिव्ह्यू सक्सेस नाही झाला तर विनर्स या संघाचा रिव्ह्यू सुद्धा जाईल, संपेल, याची नोंद घ्यायची आहे. पण जर हा रिव्ह्यू सक्सेस झाला नाही तर खरंच मोठा झटका आहे विनर्स या संघाला. फेअर डिलिव्हरी आणि रोहन भोसले बाद, मोठा झटका विनर्स या संघाला. अभिषेक जयस्वाल यांची किती तारीफ केली तरी ती कमीच आहे, कारण का दोन मोठे गडी मिळवून दिलेले आहेत आपल्या संघासाठी, एक कपिलच्या स्वरूपात आणि एक रोहन भोसलेच्या स्वरूपात. खरंच तेवढीच सुंदर अशी कप्तानी आपल्याला पाहायला मिळते निशांत गावकर यांच्याकडून, जो कर्णधार पद त्यांनी स्वीकारलेला आहे. दोन षटकात चांगल्या धावा उपस्थित होत्या. दोन षटकामध्ये त्याला किती होत्या? 4 बॉल हुआ ना, 4 बॉल 5 बॉल 2 मध्ये 38 होते बॉल. एक वाईड आला 9 ला 6 7 8. ठीक आहे, असं मी काहीतरी बरोबर होतं. 11 आले म्हणजे याला 11 40 29 होता, 2 वर 29 होता. धावसंख्या झालेली ती 40. तिसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल आणि फलंदाजीसाठी आलेले आहेत ते अभिजित. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न आणि हा सुद्धा निर्धाव धावाचा चेंडू आणि धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 40 या धावसंख्येवरती. अतिशय सुंदर गोलंदाजी अभिषेक जयस्वाल उर्फ बिन्नी, 3 और 40 ला 4. आणि त्यापेक्षाही सुंदर कर्णधारशिप चालू आहे, जशी निशांत गावकर यांनी 2 षटकानंतर बिन्नीला आणलं आणि 2 गडी बाद केले, ते पण मोठे. कपिल यादव आणि रोहन भोसले यांच्या स्वरूपात 2 गडी मिळवून सुद्धा दिले. निशांत गावकर यांनी सुंदर आपलं कर्णधार पद निभावलेलं आहे. चला तो चला. पुन्हा एकदा वैयक्तिक असं दुसरं आणि संघाचं असं चौथं षटक घेऊन येत आहेत यश. आहे तुला एक छक्का मारला त्याने. सामना करेल विकास जयस्वाल यश याचा. किती छक्के मारले?
सुंदर गोलंदाजी यश याची. लेग बायचा एक. एक धाव. पंचांनी लेग बाईच्या स्वरूपात एक धाव दिलेली आहे. 41. धावसंख्या झालेली आहे ती 41. 41. सुंदर गोलंदाजी. 2 षटकानंतर तिसऱ्या षटकापासून थोडी कलाटणी घेतलेली आहे या सामन्याने. आता जाऊन कारण का ह्याच्या अगोदरची जी गोलंदाजी होती बिन्नी याची, त्याचप्रमाणे यश सुद्धा आता गोलंदाजी करत आहे आणि काय गाडी त्रिफळा चित्त झालेला आहे असं मला वाटतंय. पंचांनी निर्णय दिलेला आहे. तिकडे चाललंय सॅल्वेशनला चाललंय. डन. पंचांनी निर्णय दिलेला आहे. त्रिफळा चित्त झालेला आहे. आम्हाला दिसलं नाही इथून म्हणून विचारलं. सुंदर गोलंदाजी. कारण का अभिषेक जयस्वाल यांनी सुंदर गोलंदाजी केलेली असताना सुद्धा निशांत गावकर यांनी यशला गोलंदाजीसाठी बोलवलं, दुसरं षटक दिलं. आम्हाला असं वाटत होतं की अभिषेक जयस्वाल हे 2 षटक करतील, पण निशांत गावकर यांच्या मनामध्ये काय आलं काय माहिती नाही. यश याला त्यांनी गोलंदाजीवरती आणलं आणि त्यांच्या विश्वासाला सार्थक असं ठरवलं यश यांनी. आणि आपल्या पहिल्याच 2 चेंडूमध्ये 1 विकेट आणि फक्त 1च धाव दिलेली आहे. अतिशय सुंदर कप्तानी निशांत गावकर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. खरंच त्यांच्या मनात काय चालू आहे हे कोणालाच काय कळत नाहीये. निशांत गावकर काय करत आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 41. 41 आणि पुन्हा एकदा अवांतर धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे ती 42. 42. धावसंख्या हा माझा माझा माझा. धावसंख्या झालेली आहे ती 42. 4. अरे भाई अमित यार फील्डिंग यार. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण अमित यांचं. बीकेएमचं अमित आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत. अमित यांनी अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. मला असं वाटत होतं की चौकार जाईल, पण अमित यांनी सुंदर क्षेत्ररक्षण केलं आणि संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत. फक्त 1च धाव दिलेली आहे. धावसंख्या झालेली ती 43. 43. पुन्हा एकदा विकास जयस्वाल फलंदाजीसाठी सज्ज. सामना करतील यश याचा. पुन्हा एकदा सुंदर फलंदाजी, सुंदर गोलंदाजी यशाची. 1च धाव मिळेल. खरंच निशांत गावकर यांच्या कप्तानीला पुन्हा एकदा मी बोलीन की सुंदर कप्तानी करत आहेत. यश यांच्यावरती जो विश्वास त्यांनी दाखवला आणि दुसरं षटक त्यांच्या हातात त्यांनी दिलं आणि त्या विश्वासाला सार्थक ठरवतात असे हे यश. 44. 2 बॉल बाकी. अजूनही 2 चेंडू शिल्लक. 4 चेंडू 4 धावा दिलेल्या आहेत यश यांनी आणि हा 5वा चेंडू आणि अवांतर धाव. धावसंख्या झालेली ती 45. 45. पुढील फलंदाज रवी. धावसंख्या झालेली आहे ती 45. 45. 2 चेंडू अजूनही शिल्लक. सामना करतील रवी. पुन्हा एकदा निर्धाव धावाचा चेंडू. सुंदर असा चेंडू यश याचा. जेव्हा जेव्हा यश निर्धाव धावाचा चेंडू टाकत आहे त्याचा आत्मविश्वास वाढत आहे आणि बीकेएम हा संघ खरंच अतिशय चांगलं मनोबल वाढवत आहे एका युवा खेळाडूचा.
जसा कमबॅक पहिल्या षटकामध्ये जी गोलंदाजी होती आणि दुसऱ्या षटकात जी गोलंदाजी होती, अतिशय सुरेख गोलंदाजी यश याची आपल्या संघासाठी. आणि हा शेवटचा षटकार मारण्याचा प्रयत्न आणि हा सीमारेखा पार षटकार. धावसंख्या झालेली आहे ती 51-51. चार षटकाखेरीज धावसंख्या झाली ती 51. अजूनही एक षटक शिल्लक. चार षटकाखेरीज धावसंख्या झालेली आहे ती 51. एक विकेट लिया ना, और पहली ओवर डाला तब विकेट मिला था, उसको नहीं मिला था ना, 0 विकेट मिला था। कोणा बोला? आशीष चिंदरकर बॉलर. जेवलास बबन? जेवला की नाही? आशीष चिंदरकर, आशीष बहुत है. जेवला जेवला का? के यार जेवला खरं? काय खाल्लं? तू रे त्यांचे नसीब घेऊ. आई जाऊली. सुंदर असा चौकार विकास जयस्वाल याच्या बॅट मधून आलेला आहे पहिल्या चेंडूवरती. शेवटच्या षटकातील पहिलाच चेंडू. आशिष चिंदरकर याच्या गोलंदाजीवरती पहिल्याच चेंडूवरती सुंदर असा चौकार विकास जयस्वाल याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या झालेली आहे ती 55. दुसरा चेंडू आणि पुन्हा एकदा सामना करतील विकास जयस्वाल. आणि सुंदर असा उंच उडालेला चेंडू आशिष चिंदरकर खाली आणि हा झेल निसटलेला आहे. एक जीवदान, ते पण शेवटच्या षटकामध्ये सुंदर असा जीवदान जो आशिष चिंदरकर यांच्याकडनं आपण अपेक्षा करू शकत नाही की ते इतका इझी झेल त्यांच्या हातून निसटेल, पण तो निसटला. आणि धावसंख्या झालेली आहे ती 56. अजूनही 4 चेंडू शिल्लक. आणि सुंदर असा फटकार सीमा रेखा पार षटकार. धावसंख्या झालेली ती 62. रवी याच्या बॅट मधून हा दुसरा षटकार आलेला आहे. सुंदर असा षटकार रवी याचा. धावसंख्या झालेली ती 62. सुंदर असा फटकार पुन्हा एकदा रवी याचा, पण सुंदर असं क्षेत्ररक्षण. तब्बल अमित याने पुन्हा एकदा 3 धावा वाचवलेल्या आहेत. मगाच्या 3 आणि आजच्या 3 अशा 6 धावा आपल्या संघासाठी अमित याने वाचवलेल्या आहेत. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण BKM यांचा अमित. वयावरती जाऊ नका, अजूनही युवा खेळाडू वाटत आहे अमित. त्याच्या क्षेत्ररक्षण ज्याप्रमाणे करत आहे. 6 धावा वाचवलेल्या आहेत आपल्या संघासाठी. आणि पुन्हा एकदा समोरच्या दिशेने आणि फटका सिद्धार्थ तोडणकर. अतिशय सुंदर असा झेल आणि बाद झालेला आहे विकास जयस्वाल उर्फ गोविंदा. धावसंख्या झालेली आहे ती 63. कौन है हाँ बैट्समैन? ईश्वर है क्या? हे कोण आहे रे? नाव काय? ईश्वर. पुढील फलंदाज ईश्वर.
धावसंख्या झालेली आहे ती 63. या इनिंग्स मधील हा शेवटचा चेंडू असेल. 12 दिले त्याने आतापर्यंत. कोण आहे रे स्ट्राईकला? स्ट्राईकवर ईश्वर असणार ना, कॅच आउट झाला. ईश्वर याच्या हातात हा शेवटचा त्याचा पहिला चेंडू आणि शेवटचा चेंडू आहे. डेड बॉल. डेड बॉल. पंचांचा निर्णय डेड बॉल. या इनिंग्स मधील शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या झालेली आहे ती 63. पाहूया शेवटच्या चेंडूला काय होते आहे. आणि हा उंच उडणारा चेंडू निशांत गावकर आहे. चेंडू खाली आज झेल निसटलेला आहे. एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसरी धाव पण पूर्ण झालेली आहे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि धावचित. 2 धावा मिळतील. धावसंख्या झालेली आहे ती 65. बीकेम या संघाला सामना विजयी होण्यासाठी 30 चेंडूत 66 धावांची गरज. अतिशय सुंदर फलंदाजी. 65 धावा झालेल्या आहेत विनर्स या संघाच्या. 66 धावांची गरज सामना विजयी होण्यासाठी. स्कोरर म्हणून चांगली भूमिका बजावत आहेत संकेत कानडे यांचाही एसपीबी मित्रमंडळातर्फे खूप सारे अभिनंदन असेल. बीकेएम आपली सलामी जोडी मैदानात पाठवा. बीकेएम प्रथम फलंदाजी करताना विनर्स या संघाने 65 धावांचं आव्हान उभारलं. जिंकण्यासाठी 66 धावांचं आव्हान दिलं ते बीकेएम या संघाला. संघ बीकेएम कर्णधार निशांत गावकर आपली सलामीची जोडी मैदानात पाठवा. कृपया मंडळाला आपण सहकार्य करायचं आहे. बीकेएम पंच मैदानात गेलेले आहेत. फिल्डिंग सुद्धा लागितले. आपण सलामी जोडी मैदानात पाठवा. प्रथम फलंदाजी करताना विनर्स या संघाने 65 धावा केल्या आहेत. 7 विकेट गमावून आणि 66 धावांचं आव्हान दिले ते बीकेएम या संघासमोर. बीकेएम बॅट्समन पाठवा. बीकेएम कृपया आपल्याला वारंवार आम्ही पुकार देत आहोत. आपण लवकर लवकर आपली सलामी जोडे मैदानात पाठवा.
निशान गावकर आपली सलामी जोडे मैदानात पाठवा, अन्यथा आपल्याला पेनल्टी देण्यात येईल. सलामीची जोडी त्या ठिकाणी मैदानात येते. सिद्धार्थ सिंग आणि आशिष चिंदरकर. बीकेएम या संघाकडून सलामीची जोडी मैदानात आहेत. एका बाजूला आशिष जे डावखुरे फलंदाज आहेत, तसेच यष्टीरक्षकाची भूमिका बजावत होते सिद्धार्थ सिंग. 65 झाले आहेत विनर्स या संघाच्या, 66 करायचे आहेत. यासाठी मात्र दोन्ही फलंदाज चांगले. एका बाजूला आशिष सुद्धा जे मोठमोठे फटके मारण्यामध्ये माहिर आहेत, त्याचप्रमाणे सिद्धार्थ सिंग सुद्धा चांगली फलंदाजी करतात. पॉवर प्लेचं षटक पहिलंच कुलदीप निशा देत आहेत. स्ट्राईकला आशिष चिंदरकर, नॉन स्ट्राईकला सिद्धार्थ. पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालेत. प्रथम फलंदाजी करताना विनर्स या संघाने 65 धावा केल्या होत्या आणि जिंकण्यासाठी बीकेएम या संघाला 66 धावांचं आव्हान दिलंय. कुलदीप निषाद गोलंदाजीसाठी तर फलंदाजीसाठी रायगड जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असणारा खेळाडू आशिष चिंदरकर. आशिष मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. पहिला चेंडू घेऊन कुलदीप. पहिला चेंडू आणि त्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती सफलता मिळवली आहे. आशिष चिंदरकर या ठिकाणी बाद होत आहेत. ज्या विकेटची गरज होती, जो फलंदाज पहिला चेंडू होता त्या ठिकाणी आणि पहिल्या चेंडूवरती चांगली सफलता मिळवून दिली आहे. पंचांच्या निर्णयाची वाट न बघता स्वतःहून मान्य केले की इनर यश लागलाय. त्या ठिकाणी चांगलं यष्टीरक्षण त्या ठिकाणी प्रभाकर मेहता यांचं त्याने पहिली सफलता मिळवून दिली. त्या ठिकाणी कुलदीप यांनी पहिलाच गडी 0 धावसंख्येवरती बाद होत आहे. नवीन बॅट्समन येत आहेत अभिषेक जयस्वाल. नवीन फलंदाज अभिषेक उर्फ बिन्ने, ज्यांनी गोलंदाजीमध्ये सुद्धा करामात केली होती. आता फलंदाजी करावी लागेल कारण प्रथमतच पहिल्या चेंडूवरती बाद झाले आहेत आशिष चिंदरकर. अभिषेक तर कुलदीप गोलंदाजीसाठी. यावेळेला समोरच्या दिशेने खेळला त्या ठिकाणी एक धाव तर पूर्ण होते. खातं खोलतात त्या ठिकाणी अभिषेक. समोरच्या दिशेने खेळला होता तितकं सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी कपिल यांचं. स्ट्राईकला सिद्धार्थ सिंग. पहिला गडी या ठिकाणी बाद झाला होता, मात्र त्याचे पडसाद न उमटू देता आज फलंदाजी करावी लागेल सिद्धार्थ सिंग यांना सुद्धा. कुलदीप यांचा पुढचा चेंडू सिद्धार्थसाठी. यावेळेला चांगला चेंडू त्या ठिकाणी फसवा चेंडू होता. सिद्धार्थ सिंग त्या ठिकाणी बीट होत आहेत. आतापर्यंत 3 चेंडू टाकले आहेत पॉवर प्लेच्या षटकामधील आणि 3 चेंडूवरती फक्त 1 धाव दिली आहे. चांगलं षटक त्या ठिकाणी. अजूनही उर्वरित 3 चेंडू बाकी आहेत या षटकामधील. हाही चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू. बॅक टू बॅक दुसराही चेंडू त्या ठिकाणी निर्धाव टाकलाय. समोरच्या फलंदाजाला मात्र बीट केला आणि समोरचा फलंदाज सुद्धा संभ्रमात पडेल असे चेंडू मात्र 2 हाताळले आहेत कुलदीप यांनी. 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आहे. धाव संख्या फक्त 1 झाली आहे. पुढचा चेंडू कुलदीप यांचा. या वेळेला चांगला चेंडू त्या ठिकाणी
आणि त्या ठिकाणी मिसफिल्ड झाले आहेत. कुलदीप यांचे कपिल यांच्या हातातून चेंडू निसटला आणि त्या ठिकाणी 4 धावा येतात. सिद्धार्थ सिंग यांच्या बॅटमधनं पहिला चौकार येतोय. धावसंख्या होते ती 5. क्षेत्ररक्षण थोडस फंबलिंग झालं आणि त्या ठिकाणी फायदा चांगला मिळाला बीकेएम या संघाला. 5 धावा झाल्यात 5 चेंडूमध्ये. एक चेंडू या ठिकाणी बाकी असेल. शेवटचा चेंडू या षटकातील. यावेळेला आणखीन एक चांगला चेंडू आणि त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण गोविंदा यांचं आणि बाद होत आहे त्या ठिकाणी सिद्धार्थ सिंग. पहिलं षटक या ठिकाणी चांगलं हाताळलं होतं. 5 धावा दिल्या आहेत आणि रनआउट स्वरूपात एक. त्याचप्रमाणे यष्टींच्या मागे चांगला झेल घेतला होता प्रभाकर मेहताने. असे 2 गडी बाद होत आहेत. पहिलं षटक समाप्ती झाल्यानंतर धावसंख्या होती 2 गडी बाद 5. अजूनही 24 चेंडू आणि 61 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. नवीन फलंदाज त्या ठिकाणी येत आहेत वैभव राऊत. धावसंख्या झाली आहे 1 षटक समाप्त झाल्यानंतर 5. अजूनही उर्वरित 4 षटकं म्हणजे 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये 61 धावांची आवश्यकता आहे ते जिंकण्यासाठी बीकेएम या संघाला. नवीन फलंदाज त्या ठिकाणी मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. वैभव राऊत उर्फ भाई यांच्याकडे सुद्धा चांगली क्षमता आहे बॅटिंग करण्यासाठी. लांबवरचे षटकार मारण्यासाठी माहीर आहेत. कपिल यादव नवीन गोलंदाज कपिल यादव तर नवीन फलंदाज भाई उर्फ वैभव राऊत. 24 चेंडू आणि 61 धावांची आवश्यकता. विनर्स जास्त वेळ घेऊ नका. लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवा. आणि समोरच्या दिशेने खेळलाय. झेलबाद होईल का? आणि रवी यांनी झेल घेतलाय. पहिल्या चेंडूवरती मोठा मासा घालायला लागला त्या ठिकाणी. वैभव राऊत सुद्धा बाद होत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी रवी यांचं. दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवरती वैभव राऊत यांना बाद केलं. मोठा फटका मारण्याचा मोह होता, आवडता आला नाही आणि त्याचा मात्र तोटा सहन करावा लागतोय तो बीकेएम या संघाला. दुसरा गडी या ठिकाणी 5 या धावसंख्येवरती बाद होतोय वैभव राऊत यांच्या माध्यमातून. त्यांच्यासाठी हा चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळला होता. त्या ठिकाणी 1 धाव येते आहे. धावसंख्या होती 6. दुसरं षटक या ठिकाणी चालू आहे. अजूनही 60 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी बीकेएम या संघाला. अभिषेक जयस्वाल बॅटिंगसाठी आहे. चांगला चेंडू त्या ठिकाणी तितकं चांगलं
क्षेत्ररक्षण अलॉंग कार्पेट पद्धतीने चेंडू खेळून काढला होता अभिषेक यांनी. एक एक धाव मिळते. एका एका धावेने थोडासा सामना दूर जाऊ शकतो, कारण मोठमोठे फटके खेळण्याची गरज आहे बीकेएम या संघाच्या फलंदाजांना. कपिल यांचा पुढचा चेंडू. हाही चेंडू त्या ठिकाणी आणि झेल बाद. पुन्हा एकदा ईश्वर गुप्ता यांनी झेल घेतला होता आणि कपिल यांनी सफलता मिळवून दिली होती. मोठा फटका जरूर मारण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू मैदानाच्या आतमध्ये थांबला. सुंदर झेल त्या ठिकाणी ईश्वर यांनी घेतला होता. सात धावा आणि 4 गडी या ठिकाणी बाद झाले आहेत बीकेएम या संघाचे. थोडासा कुठेतरी बॅकफुटला आलाय संघ, मात्र फलंदाजी करावी लागेल अभिषेक आणि सचिन वागदरे यांना आणि संघाला फ्रंट फुटवर आणावे लागेल. जिंकायचं असेल तर प्रयत्न तर करावे लागतील. नवीन फलंदाज आले त्या ठिकाणी सचिन वागदरे. कपिल यांनी चांगली सफलता मिळवून दिली आहे. सचिन बॅटिंगसाठी. कपिल. वाईड चेंडू यशवंतच्या खूपच बाहेर. पंचांचा इशारा येईल वाईड. एक अवांतर स्वरूपाची धाव मिळते आणि या एका धावेच्या मदतीने संघ सिंगल डिजिटमध्ये 8 या धावसंख्येवरती पोहोचलाय. अजूनही 58 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. बीकेएम या संघाला प्रयत्न करतायत दोन्ही स्पर्धक. हाही चेंडू चांगला होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र तप्तरतेने त्या ठिकाणी लेग बाय स्वरूपाची एक धाव येते. बॅटने ओके बॅटने धाव आली आहे. 9 धावा झाल्या. दुसरं षटक चालू आहे त्या ठिकाणी. अभिषेक यांच्याकडे क्षमता आहे, मात्र ती क्षमता आता दाखवावी लागेल. हाही चेंडू यशांच्या खूपच बाहेर. पुन्हा एकदा अवांतर स्वरूपाची एक धाव आणि या एका धावेने धावसंख्या होते ती 10. शेवटचा चेंडू या षटकातील. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्न सफल होतोय. 2 षटक या ठिकाणी समाप्ती होत आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर किफायतशीर गोलंदाजी केली आहे कुलदीप आणि कपिल यांनी. आणि 2 षटक समाप्त झाल्यानंतर संघाची धावसंख्या होते ती 4 गडी बाद 10. अजूनही 18 चेंडू आणि 58 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. यानंतर जो सामना होणार आहे चालू सामन्यातील विजेता संघ, त्याचप्रमाणे श्री 11 आपण आपली उपस्थिती दाखवायची आहे. यानंतर आपला सामना होणार आहे याची नोंद घ्यायची आहे. तर अंकित यादव येत आहेत, जे एक जलद गती गोलंदाज आहेत. 18 चेंडू आणि 58 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. अंकित यादव. मॅचला या ठिकाणी सुरुवात होते पुन्हा एकदा. तिसऱ्या षटकासाठी ज्यांची वर्णी लागली आहे अंकित यांची. अंकित. हा ही विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता. मोठा फटका येईल का? झेल बाद होताना दिसतंय. चांगला झेल त्या ठिकाणी कपिल यांचा. अंकित पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीतलं कसब दाखवत आहेत. 5वा गडी या ठिकाणी बाद होतोय. सचिन वागदरे यांचा फटका तर चांगला होता, मात्र तितकं सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा झालं कपिल यांचा.
रणजित, नवीन फलंदाज रणजित येत आहेत. रणजित रणजित येत आहेत नवीन फलंदाज. तर गोलंदाजीसाठी अंकित. हाही चेंडू चांगल्या पद्धतीने अलॉंग दी कार्पेट पद्धतीने खेळून काढला. एकच धाव मिळेल. धाव संख्या डबल डिजिट मध्ये परावर्तित होते. धाव संख्या होती ती 11. धावा 11 धावा झाल्या त्या ठिकाणी. मोठमोठे फटके खेळावे लागतील. सामना थोडासा दूर जाताना दिसतोय, मात्र प्रयत्न तर करतायत अभिषेक. याही वेळेला पाहिजे तर कव्हरच्या दिशेने आणखीन एक चांगला वन बाउन्स चौकार येतोय अभिषेक यांच्या बॅटमधनं आणि या 4 धावा मिळतील. या 4 धावांच्या मदतीने संघ पोहोचतोय तो 15 या धावसंख्येवरती. तिसरं षटक या ठिकाणी अंकित यांचं चालू आहे. पुढचा चेंडू अंकित यांचा. आणखीन एक चांगला चेंडू होता, मात्र पंचांचा इशारा येतोय वाईड. अवांतर स्वरूपाची एक धाव मिळेल. धाव संख्या होती 16. अजूनही 50 धावांची आवश्यकता आहे जिंकण्याला बीकेएम या संघाला. अभिषेक जयस्वाल प्रयत्न करतायत. प्रयत्नांना यश थोडं येताना दिसत नाही आहे, मात्र प्रयत्न तर करतायत. अजूनही 50 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. अंकित चांगला चेंडू त्या ठिकाणी. वारंवार बीट होतात त्या ठिकाणी बीकेएम संघाचे संघातील खेळाडू आणि गोलंदाजी सुद्धा अचूकतेवर नियंत्रण असणारी गोलंदाजी करतायत. या ठिकाणी पाहायचं झालं तर विनर संघाचे गोलंदाज फलंदाजीतच अफलातून चांगलीच केली होती, आता गोलंदाजी सुद्धा चांगली करतायत त्या ठिकाणी अंकित. पुढचा चेंडू या षटकातील अंकित यांचा. याही वेळेला रिव्हर्सचा खेळ प्रयत्न आणि त्या ठिकाणी षटकार मारलाय. चांगला त्या ठिकाणी चेंडू पिकअप केला आणि बॅटच्या रडारमध्ये सुद्धा चेंडू आला आणि रिव्हर्सचा एक षटकार येतोय. धाव संख्या 6 ने पुढे जाताना दिसते. धाव संख्या होती ती 22. तेरा चेंडू आणि 44 ची आवश्यकता आहे. अभिषेक वारंवार चांगले प्रयत्न करतायत. आता मात्र प्रयत्नांना यश आलंय. त्या ठिकाणी रिव्हर्सचा एक षटकार जरूर खोचला होता आणि या ठिकाणी एज लागला. त्या ठिकाणी थर्डमॅनच्या दिशेने एक धाव मिळते. धाव संख्या होती ती 23 धावा या ठिकाणी झाल्या. 3 षटक समाप्त झाल्यानंतर अजूनही 12 चेंडू आणि 43 ची आवश्यकता. 12 चेंडू आणि 43 ची आवश्यकता. नवीन गोलंदाज त्या ठिकाणी, चौथा गोलंदाज त्या ठिकाणी वापरलाय रवी. 12 मध्ये 43 ची आवश्यकता. हे षटक माझा निर्णायक असेल. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा काढता येतील त्याचा फायदा मात्र पुढील षटकामध्ये होणार आहे. अभिषेक पुरेपूर प्रयत्न करतायत. 7 मात्र मिळत नाही. 7 द्यावी लागेल मात्र रणजित यांना. पहिला चेंडू रवी यांचा. याही वेळेला आणखीन एक ताकदवर फटका त्या ठिकाणी मारलाय. अभिषेक जयस्वाल यांच्या बॅटमधून येतोय एक लांब लचक आणि उत्तुंग षटकार. 6 धावा मिळत आहेत. धाव संख्या होती ती 29. प्रयत्न तर करतायत. अजून 37 धावांची आवश्यकता आहे जिंकायला. 11 चेंडू. एकोणतीस धावा झाल्या आहेत.
अजून 37 करायचे 11 चेंडूमध्ये. अभिषेक जयस्वाल निर्णायक असेल त्यांची फलंदाजी आजच्या दिवसामध्ये. रवी यांच्यावरती एक चांगला आणि सुंदर नजाकत भरा षटकार खेचला होता. याही वेळेला दिशा मात्र 1 फॉर दी ओव्हरचा इशारा दिला पंचांनी. 10 चेंडू आणि 26 ची आवश्यकता. चांगला चेंडू त्या ठिकाणी पेश केला होता. अभिषेक जयस्वाल यांना थोडस बीट झालं, चेंडू काही समजला नव्हता आणि निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी झालेत. पहिल्या चेंडूवरती जरूर षटकार आला होता, मात्र कमबॅक करतायत रवी. 10 मध्ये 37 ची आवश्यकता. याही वेळेला मिस टाइम झाला त्या ठिकाणी आणि बाद होत आहेत अभिषेक. चांगला झेल पकडलाय त्या ठिकाणी गोविंदा यांनी, सफलता मिळवून देत आहेत. अभिषेक प्रयत्न करत होते, प्रयत्नांना थोडस यश मिळताना दिसलं नाही आणि हा सुंदर झेल त्या ठिकाणी पूर्ण केलाय गोविंदा यांनी. नवीन फलंदाज सिद्धार्थ तोडणकर. आठ चेंडू आणि 37 ची आवश्यक 9 चेंडू आणि 37 ची आवश्यकता आहे जिंकायला बीकेएम या संघाला. सिद्धार्थ तर गोलंदाजीसाठी रवी. याही वेळेला इनसाइड एज लागले आणि त्या ठिकाणी एक नशिबाचा चौकार मिळतोय सिद्धार्थ तोडणकर यांना. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. धावसंख्या धावा झाल्या आहेत. अजूनही 7 मध्ये 33 ची आवश्यकता आहे जिंकायला. सदतीस. रवी यांनी सफलता मिळवली. चांगलं चांगला झेल पकडला होता रोहन भोसले यांनी. रोहन पुढच्या मॅच मध्ये रोहन यांची फलंदाजी नक्कीच जरूर बाहेर येईल याची सर्वांना अपेक्षा आहे. संकेत कानडे सुद्धा उत्सुक आहेत आपली फलंदाजी बघण्यासाठी. आणखीन एक चांगला चेंडू त्या ठिकाणी. षटक समाप्त होत आहे आणि 6 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी बीकेएम या संघाला. यानंतर होणारा सामना चालू सामन्यातील विजयी संघ, त्याचप्रमाणे श्री 11 आपण संघ आपण रेडी राहायचा आहे. यानंतर आपला सामना होणार आहे कर्णधार आपण उपस्थित राहायचं आहे व्यासपीठाशी. 6 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू आणि या ठिकाणी रनआउटची विकेट त्या ठिकाणी येते. 1 रन. 22ची 1 धाव त्या ठिकाणी येते. रनआउट घेतला नाहीये. 5 चेंडू आणि 32. 34 धावा झाल्या आहेत. श्री 11 कर्णधार मनीष यादव. चालू सामन्यातील विजय संघासोबत आपली मॅच आहे.
आणखीन एक चांगला चेंडू. औपचारिकता त्या ठिकाणी बाकी आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय तो विनर्स हा संघ. गोलंदाजी चांगली केली त्या ठिकाणी कुलदीप, कपिल, अंकित, रवी यांनी. 4 चेंडू या षटकातील बाकी आहेत. आणखीन एक चांगला चेंडू. त्यानंतर होणारा सामना, चालू सामन्यातील विजयी संघ, त्याचप्रमाणे त्यांच्या समोर श्री 11 हा संघ दोनात करताना दिसेल आपल्याला. श्री 11 संघनायक. श्री 11 संघनायक टॉससाठी या श्री 11. पाच धावा त्या ठिकाणी. 5 धावा त्या ठिकाणी मिळत आहेत. 39 धावा झाल्या आहेत. शेवटचा चेंडू या षटकातील बाकी आहे. 2 चेंडू बाकी आहेत. श्री 11 कर्णधार. वाईट चेंडू. 40 धावा झाल्या आहेत. 2 चेंडू आणि 26. औपचारिकता या ठिकाणी बाकी आहे फक्त. चांगला चेंडू त्या ठिकाणी आणि चौकार येतोय. शेवट गोड करतात या ठिकाणी चौकार मारून रणजित. शेवटचा चेंडू या षटकातील बाकी आहे. आणखीन एक चांगला चेंडू त्या ठिकाणी आणि सामना विजयी होताना दिसत आहेत. 21 धावांनी विजयी झालाय विनर्स हा संघ. पुढील फेरीत प्रवेश केला त्या ठिकाणी आणि विनर्स 11 टॉस साठी. हॅलो हॅलो. चालू सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचा आहे रवी. विनर्स संघाचा रवी. बॅटिंग मध्ये 14 धावा केल्यात रवीने 2 षटकारांच्या मदतीने आणि गोलंदाजीमध्ये एका षटकामध्ये 2 विकेट घेतलेले आहेत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो विनर्स संघाचा रवी. टॉस साठी यायचंय सिद्धेश गावंड. सिद्धेश गावंड टॉस करून घ्यायचा आहे नेक्स्ट मॅचचा. विनर्स वर्सेस श्री 11.